लग्नात आमची हाऊस पूर्ण झाली नाही म्हणून अश्विनी पुन्हा एकदा नवरीच्या गेटअप मध्ये. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. सकाळचे 10-11 वाजले होते आणि बायको म्हणते मी कशी चालते बघा आणि टाळ्या वाजवा. आम्ही म्हणालो अगं तू पायानेच चालते, उडत नाही. बायको म्हणे चला मी तुम्हाला खानदेशी डान्स शिकवते. मला खूप साऱ्या साल्या आहेत ना आणि त्यांच्या लग्नामध्ये तुम्हाला डान्स जमला पाहिजे. मी काय लगेच उठलो आणि डान्सला सुरुवात केली. सुरुवातीला थोडा लाजत होतो पण नंतर मी एकदम फॉर्म मध्ये आलो. सगळ्या साल्या बघत होत्या, कोणी हसत होतं तर कोणी टाळ्या वाजवत होतं. घरातला माहोल एकदम रंगला होता. सगळे एन्जॉय करत होते. मी पण फुल जोशात नाचलो. आवडला तर नक्की सांगा बरं का. टोपली घेऊन नाचणे काही सहज काम नाही बरं का. टोपली डोक्यावर ठेवायला नशीब लागतं, कारण त्या टोपलीत देव असतात म्हणून याला देव नाचवणे असं म्हणतात. पण मजा मात्र जबरदस्त येत होती. माझ्या सगळ्या साल्यामध्ये आणि माझ्या कोण जास्त भारी नाचलं हे नक्की सांगा. पैसा नसला तरी चालेल पण मन मोकळेपणाने जगता आलं पाहिजे. त्या दिवशी खरंच जाणवलं सुख पैशात नसतं, ते माणसामध्ये असतं. आई मामा मामी सगळ्या साल्या मावशी सगळेच एकत्र. हास्य मजा टिंगल टवाळी घरभर फक्त आनंद. कोणी जोक्स मारत होतं तर कोणी गोष्टी सांगत होतं. आयुष्य असंच असावं, जिथे पैसा कमी असला तरी आनंद कधीच कमी पडत नाही. खरं सांगायचं तर हाच खरा श्रीमंतीचा आनंद आहे. घर थोडं शांत झालं की असं समजून जा काहीतरी चालू आहे. आणि लगेच नवरीचा मेकअप करून ग्रँड आगमन झालं होतं. एंट्री अशी की सगळे बघत होते. कलोऱ्या काय फेकत होत्या काय माहिती, पण ऍटिट्यूड एकदम भारी. नजर जिथे जाईल तिथं फक्त तिचाच जलवा. आणि आम्ही सगळे फक्त वा वा म्हणत बघत राहिलो. बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, महबूब आया. मामा म्हणे चला जावाई बापू पाचोऱ्याला राहिलेलं सामान परत करून येऊया. वेळ न गमावता आम्ही लगेच निघालो आणि थेट पाचोऱ्याला पोहोचलो. राहिलेलं सगळं सामान परत दिलं. येताना आम्ही मेडिकलवर थांबलो. म्हशीचं औषध घेतलं आणि गावाकडे परतलो. लग्नात जितकी मजा तितकंच हे छोटे छोटे गोष्टी पण भारी आठवणी राहतात बर का. नवरी आणायला आम्ही गेलो होतो पण येताना रात्र झाली होती. समोर घाट लागला आणि गाव असं की त्या गावात घेण्यासाठी काहीच नाही. तेवढ्यात छकू आकू ताऊ म्हणायला लागले, दाजी तुम्हाला आम्हाला काही घेऊन द्यायचंच नाही म्हणून तुम्ही टाळाटाळ करताय. लेकिन ये साला कर. म्हणून आज त्यांना लस्सी आणायला लावली. आता शिव काय म्हणतो ते बघा. लग्नापासून ते आजपर्यंत ज्यांनी आमचे व्हिडिओ शूट केले, वेळोवेळी फोटो काढत राहिला, असा आमचा मेहनती साला. त्याच्या या सेवेबद्दल त्याला एक लस्सीचा ग्लास बक्षीस म्हणून देण्यात आला. लग्नात असेच छोटे छोटे अवॉर्ड दिले ना तर मजा डबल होते बरं का. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो.